जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी सुरू आहे। साधक लक्षण निरूपणामध्ये आपण प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक या ओळीपर्यंत येऊन पोहोचलोय। माया जी लक्ष होते आपल्याला ती मूलतः अलक्ष असलेल्या परमात्म्याच्या सत्तेवरती कार्य करते। आपल्याला जे जे काही अनुभव येतात ते सर्व मायेमध्ये येतात। आपल्याला आपण कुणीतरी स्त्री पुरुष अमुक अमुक नाव अमुक अमुक कुळ गोत्र शिक्षण वगैरे वगैरेची जाणीव आहे, माया आहे। आपल्या डोळ्यांना काही दिसत आहे, भिंती घर दार झाडे फुले पाने, माया आहे। मनामध्ये विचार येत आहेत, माया आहे। बुद्धीमध्ये निर्णय होतोय, माया आहे। जे जे म्हणून काही आपण अनुभवतो ते सगळं काही मायेमध्ये येतं आणि परमात्मा अनुभवाच्या पलीकडे राहतो, या अर्थानं तो अलक्ष आहे। हे असं ऐकलं की एकदम जड वाटायला लागतं। म्हणजे आपण सगळेच जर मायेत असू तर या मायेतून निघण्याचा मार्ग काय असा प्रश्न पडायला लागतो। पण हे इतकं जड नाही, आपण उदाहरणांनी समजून घेऊया। आपल्या डोक्यावरती पंखा फिरत असेल तर तो पंखा माया आहे असं समजू आणि ज्या विजेमुळे पंखा फिरत आहे ती वीज म्हणजे परमात्मा आहे असं समजू। आता वीज दिसते कुठं, पण परिणाम स्वरूपानं दिसते। पंखा लागला, दिवे आले असं आपण म्हणतो। आता वीज प्रत्यक्षात तिथे आहे म्हणून पंखा फिरला। त्याच पद्धतीनं आपलं मन विचार करू शकतं, आपल्याला दृश्य दिसू शकतं, आवाज ऐकू येऊ शकतो किंवा ही सृष्टी अस्तित्वात आहे, ती त्याच्या मुळाशी ब्रह्मतत्व आहे म्हणून अस्तित्वात आहे, अन्यथा त्याला अस्तित्व नाही। ते ब्रह्म आपल्या इंद्रियांना दिसू शकत नाही म्हणून ते अलक्ष आहे। मग दिसणार काय इंद्रियांना? जो इंद्रियांचा विषय असेल तो इंद्रियांना दिसणार। डोळ्यांना दृश्य दिसेल, जवळचंच दिसेल असं नाही। आपण दुर्बिणीचा शोध लावला, कित्येक किलोमीटरवरचा आपल्याला दिसेल, लाखो किलोमीटरवरचा ग्रहही आपल्याला दिसेल, पण तो दिसेल म्हणजे तो दृश्यच झाला, मायेमध्येच आला। तसंच मनही इंद्रियच म्हणजे विचार हे सुद्धा मायेमध्येच आले। मग आता मायेचं वावडं आहे का? तर मुळीच नाही। आत्ता हे निरूपण केलं जात आहे, हे निरूपण श्रवण केलं जात आहे। मायेचा आणि भगवंताचा विचार बुद्धीमध्ये समजून घेतला जात आहे। हे सगळंच माया आहे, म्हणजे तत्वतः मायेमध्येच आपण माया आणि भगवंत याचा विचार समजून घेत आहे। लक्ष देऊन ऐका बरं का। आपली जी इंद्रिय ज्या इंद्रियांच्या मार्फत आपण हा विषय समजून घेतोय तीही मायेतच येतात आणि ज्याबद्दलचा विषय समजून घेतोय ते ज्या माध्यमानं आपल्यापर्यंत पोचतंय तेही मायाच आहे। हा देह मायेमध्येच येतो आणि त्याच्याच इंद्रियांचा वापर करून आपण हे सगळं करतोय। म्हणजे काय तर जीवाला किंवा देहाला मायेला बाजूला टाकता येत नाही, कारण जीव आणि देह या मायेचाच एक भाग आहे। तरीही समर्थ म्हणतायत की प्रत्यक्ष माया अलक्ष करी असा साधक असतो। मग या मायेला अलक्ष करतो म्हणजे नेमकं साधक काय करतो? तर पंखा आणि पंख्याच्या खाली वावरणं हे तो बंद करत नाही। पंख्यामधून वारं घेतो, पण हे ओळखून राहतो की विजेमुळं पंखा चालत आहे। टीव्ही पाहत नाही असं नाही, पण टीव्ही विजेमुळं आहे हे तो ओळखून आहे। तसंच मन बुद्धी चित्त अंतःकरण देह देहातील इंद्रिये डोळे कान नाक वगैरे हे तो वापरतो, पण हे ओळखून आहे की याच्या मागे सत्ता वेगळी आहे म्हणून ही हालचाल आहे। हे ओळखून राहणं म्हणजे मायेला अलक्ष करणं आहे। जसं की खरी वस्तू कळली की खोट्या वस्तूची किंमत राहील का? मुळीच नाही। तसंच खोट्या वस्तूचा खोटेपणा कळला तर खऱ्याकडे आपण धाव घेऊ। समजा एक लहान मुलगी आहे, तिला एक दागिना खोट्या सोन्याचा दिला आणि एक खऱ्या सोन्याचा दिला। दोन्हीही समानच बनवलेले बरं का, दोन्हीही तिला आवडले। पण मोठं झाल्यानंतर तिला खरं आणि खोट्यातला फरक कळला
तर ती खोटा जपून ठेवेल का खरा जपून ठेवेल? त्याच पद्धतीनं साधकाचं होतं. आता साधक जो नाही तो टी व्हीचा उपभोग घेईल पण विजेकडे लक्ष देणार नाही. साधक जो आहे तो टी व्हीचा उपभोग घेईल पण विजेकडे लक्ष देऊन. आता मग विजेकडे लक्ष कसं द्यायचं? उदाहरणानं आपण पाहिलं टी व्ही आणि वीज, पण आपलं मन चालू आहे, आपली बुद्धी चालू आहे, आपली सगळी कर्मे चालू आहेत. आपल्याला देहाच्या मार्फत अनुभव येत आहेत, आपण जीवन जगतोय हाही आपल्याला अनुभव आहेच. मग या सगळ्या अनुभवाच्या मागे असलेली वीज म्हणजेच परमात्मा ओळखून जगायचं कसं? तर इथेच सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. सद्गुरुमुखातून पहिला आणि मुख्य उपदेश श्रवण केला जातो की ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे ज्या सत्तेवर हे सगळं कार्य हालचाल सुरू आहे ती सत्ता म्हणजेच तू आहेस. म्हणजे हे टी व्हीला सांगितल्यासारखं की वीजच तू आहेस, ही स्क्रीन, त्याच्यामध्ये दिसणारं चित्र वगैरे तू नाहीस. तशाच पद्धतीनं हा पहिला जो उपदेश आहे सद्गुरूंचा, हा आपल्याला अलक्ष असलेल्या परमात्म्यापाशी विचारानं राहायला मदत करतो. म्हणजे भोगांमध्ये आपण आहे, पण सद्गुरूंनी दिलेला उपदेश आपल्याजवळ आहे की ते ब्रह्म मी आहे. म्हणजे समजा आता निरूपण ऐकलं जात आहे, तर कोण ऐकतंय निरूपण याचं चिंतन शिष्य करायला लागतो. ब्रह्मच मी आहे आणि ब्रह्म तर ऐकत नाही, ब्रह्माच्या सत्तेवरती हे घडतंय. म्हणजे मग श्रवणाचा आता मी साक्षी झालो असा विचार शिष्य करायला लागतो. म्हणजे श्रवण हे बाहेर कुठेतरी घडतंय. खिडकीच्या आतमध्ये आपण उभं असावं आणि बाहेर वाऱ्यानं झाडाची पानं हलावीत. वारा दिसत नाही, पण पानांच्या हलण्यामुळं कळतंय की वारा आहे. थोडा जाणवतोही आहे, पण आपण वाऱ्यामध्ये नाही, झाडाच्या पानांवरही नाही, झाडावरही नाही. आपण खिडकीच्या मागे आहे, खिडकीतून हे सगळं पाहत आहे. तसंच श्रवणही बाहेर घडतंय, मननही बाहेर घडतंय, दृश्य जे डोळ्याला दिसतंय तेही बाहेर घडतंय, स्पर्श जो अनुभवाला येतोय तोही बाहेर येतोय, मनामधला विचार बाहेर आहे, चित्तामधल्या वृत्ती बाहेर आहेत, सगळं काही बाहेर आहे आणि आपण मात्र सच्चिदानंद स्वरूप आत आहे, स्थिर आहे आणि आपणच ते आहे. हे का बरं? कारण सद्गुरूंनी सांगितलं की तेच तू आहेस. म्हणजे आता सद्गुरूंनी सांगितलेला जो खरा मी आहे तो मी या सगळ्याचा साक्षी होऊन सगळं काही अनुभवत आहे. असं जगणं म्हणजे मायेला अलक्ष करणं. कारण जो परमात्मा आहे तो मायेमध्ये बसत नाही. मायेचा एक नियम असा आहे की माया बदलत राहते, माया कधीही स्थिर राहत नाही. कुठलाही पदार्थ पहा, आहे तसा कदापि राहत नाही. आपल्यासमोर एखादं पुस्तक असेल, एखादा दगड असेल, एखादं झाड असेल, काहीही असेल, ते कुठेतरी निर्माण झालेलं आहे. निर्माण झाल्यानंतर त्यात बदल होत गेलेला आहे आणि नंतर ते नाश पावणार आहे. तसंच आपल्या मनातील विचारांचंही आहे, बुद्धीतील निश्चयाचंही आहे आणि तसंच इंद्रियांमार्फत आपल्याला येणाऱ्या अनुभवांचंही आहे. आत्ता आपल्याला आपण स्पर्श केलेला कळतो, दुसऱ्यानं स्पर्श केलेलाही कळतो, हा फरकही कळतो की ती स्त्री आहे की पुरुष. आपल्याला दुसऱ्यानं स्पर्श केला आहे यातील परकेपणाही कळतो. पण हे सगळे अनुभव जेव्हा आपण गाढ झोपी जातो तेव्हा लुप्त होतात. आपलाच आपल्याला झालेला स्पर्श कळत नाही, इतरांच्या स्पर्शाची तर गोष्टच दूर राहिली. म्हणजे त्वचा तशीच आहे, आत जिवंतपणाही आहे, पण निद्रा अवस्थेमुळं आता स्पर्शाचं ज्ञान नाही. म्हणजे स्पर्श मायेतच आहे. बरं, निद्रा अवस्था तरी कुठे टिकते? कालांतरानं जाग येते किंवा स्वप्नावस्थेत मनुष्य जातो. तिथे राहिला तर तिथलं विश्व वेगळं, तिथला अनुभव तेव्हा खरा, पण स्वप्नातून बाहेर आल्यानंतर खोटा. पुन्हा जाग आल्यानंतर झोपही खोटी, स्वप्नही खोटं आणि झोपी गेल्यानंतर जागही खोटी. अशा पद्धतीनं जागृती, स्वप्न, सुषुप्ती सगळंच मायेमध्ये येतं. तर जागृतीत येणारे अनुभव मायेच्या बाहेरचे कसे असतील? त्यामुळे ही सगळी माया सतत बदलत राहणारी आहे. पण याच्यातच साधक जगत असतो. त्यामुळं अलक्ष असलेल्या परमात्म्यापाशी स्थिर राहायला त्याला सद्गुरूंकडून शिकावं लागतं, सद्गुरूंकडून अनुग्रह घ्यावा लागतो. आणि मग जेव्हा सद्गुरू शक्ती संक्रमणानं त्यांच्या आत्मतत्वातून उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस, तू हा देह नाहीस, तेव्हा ते पहिलं वाक्य तो आधी दृढ पकडतो.
त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवतो आणि मग साक्षीत्वानं असं मायेकडं पाहायला लागतो. म्हणजे आता तो मायेला ओळखणारा झाला. म्हणजेच खोट्याला खोटं आहे हे जाणणारा तो झाला. त्यामुळं आपोआपच खऱ्याची किंमत वाढते, म्हणजेच आपल्या स्वरूपाची. आणि मग स्वरूपाच्या ठिकाणी तो निरंतर दृढ राहायला लागतो. आता हे जे घडणं आहे ते ऐकायला एखाद्या वेळेस सोपं वाटतं, पण हे प्रत्यक्षात जगताना अवघड जातं, कारण त्यासाठी साधनेचं बळ पाठीशी असावं लागतं. कितीही काहीही आपण परमात्म्याबद्दल आणि मायेबद्दल ऐकलं तरी जोपर्यंत सद्गुरुपदिष्ट साधनेतून आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या प्रांतात जात नाही, श्वासांद्वारे किंवा भगवंताच्या नामाद्वारे जे सद्गुरूंनी दिलेलं आहे त्याद्वारे जोपर्यंत आपण सुषुम्नेतून चिदाकाशाच्या प्रांतात पोहोचत नाही आणि आपलं मन शून्य करत नाही, तोपर्यंत आपल्याला आतून हे पटत नाही की आपण आत्मस्वरूपच आहे. कळणं आणि पटणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. आपल्याला कळेल सद्गुरूंनी सांगितलं आहे ते, आपला विश्वासही आहे सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवर, पण जोपर्यंत साधकाला आतून त्या अनुभवाची चुणूक येत नाही तोपर्यंत त्याची साधना दृढ होत नाही. बरं, तो अनुभव यावा यासाठी सुद्धा त्याला साधनाच करावी लागते. मागच्या निरूपणात आपण पाहिलं पहा की श्री महाराज म्हणतात, अनुभव येईल मग नाम घेईन, असं न म्हणता आधी नाम घ्यावं. हे जे महाराज सांगतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आत्मस्वरूप आहोत, शांत, आनंदमय, सच्चित स्वरूप आहोत, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये काहीही अंतर होत नाही. म्हणजे मायेतील अनुभव बदलतील, अनुभव घेणाऱ्याची मानसिकताही बदलेल, बुद्धीमध्येही बदल होतो पहा. लहानपणी जशी बुद्धी होती तशी प्रौढावस्थेत कुठे असते, आणि वृद्धापकाळात तर वेगळीच गोष्ट असते. सगळं काही बदलतं, पण हे स्वरूप बदलत नाही. असं असलेलं आपलं स्वरूप शांतपणे आपल्याच आत तेवत असतं, जशी एखादी ज्योत तेवावी असं. आणि या ज्योतीचं वर्णन अंगुष्ठ मात्र पुरुषः असं उपनिषद करतं. तुकाराम महाराज म्हणतात, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती ते. असं ज्योतिरूपानं आपलं आत्मस्वरूप आपल्याच चिदाकाशामध्ये विद्यमान आहे. त्या प्रांतामध्ये शिष्य सद्गुरुपदिष्ट साधनेनं पोहोचायला लागतो. श्री महाराज म्हणतात ना, नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जा, पण नाम सोडा असं ते म्हणत नाहीत. मग स्वतःचा विसर पडल्यानंतर नामही सुरू आहे अशा स्थितीत साधक कुठे जातो? याच चिदाकाशामध्ये जातो. आपण गुण अवगुण किंवा सत्क्रिया असत्क्रिया हे विषय पाहत असताना पाहिलं की मनाचा लय होतो. मग तो कुठे होतो? ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मन पवनाची गाठ पडून मनाचा लय याच चिदाकाशामध्ये होतो. हा तो प्रांत आहे. इथे ती विषयांशिवाय मिळणारी शांती आहे, इंद्रियांशिवाय मिळणारं सुख आहे. हे जर साधकानं साधनेमध्ये मिळवलं नाही तर नुसतं विचारानं त्याला अलक्ष असलेल्या परमात्म्याला धरता येणार नाही आणि मायेला बाजूला करता येणार नाही. नुसतं कळून काय होतंय? जसं नुसतं पदार्थाची क्रिया ऐकून वाचून पदार्थाची चव कळत नाही, प्रत्यक्ष तोंडात तो घालावा लागतो. तसं साधकाचं परम कर्तव्य हे की अनुग्रह घ्यावा आणि अनुग्रह घेतल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलेली साधना नित्यानं नियमानं निष्ठेनं करावी. ती केली तर आपल्याला आपल्या स्वरूपाची चुणूक येते, आत्मसुखाचा प्रत्यय येतो आणि मग अंतरातील निश्चय वाढतो आणि मग अलक्ष असलेल्या आपल्या स्वरूपाला त्याला विवेकानं धरता येतं. खरं म्हणजे सद्गुरूंनी हा एक प्रकारे विवेकच दिलेला असतो की हे सार आहे आणि हे असार आहे. आत्मानात्मविवेक. आपण आत्मा आहोत हाच खरं म्हणजे विवेकाचा गाभा आहे. पण तो गाभा पकडता येत नाही, कारण त्या प्रांताचा अनुभव नाही. म्हणून अनुभवासाठी आधी गुरुपदिष्ट साधना, मग अनुभूतीची चुणूक, मग त्या आत्मशांतीचं आत्मसुखाचं स्मरण आणि आपल्या स्वरूपाचंही की मी तेच आहे याचं स्मरण, आणि ते स्मरण बरोबर घेऊन मग माया बाजूला करण्याचा अभ्यास. अशा पद्धतीनं जर जगलं तर प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी हे साधकाला जीवनात उतरवता येतं.
इथेही पहा समर्थांचे शब्द. अलक्ष असलेल्या आत्मस्वरूपाकडं साधकाचं लक्ष असतं, पण कुठे? अंतरामध्ये. हाच तर अंतरातील अभ्यास आत्तापर्यंत आपण निरूपणात पाहिला. आणि हा अभ्यास साधनेमध्ये साधकानं डोळे मिटलेले असोत, नाहीतर तो त्याच्या नित्यकर्मांमध्ये असो, दोन्ही अवस्थांमध्ये सुरू राहतो आणि तोही त्याच्या आत. डोळे मिटल्यानंतर समोर विचारांचं विश्व उभं राहतं. ते विचार म्हणजे आपण आहे का? मुळीच नाही. मग ते काय आहे? अर्थातच माया आहे. म्हणजे माया लक्ष झाली आहे. आता तिला ओळखलं आणि तिला बाजूला सारलं. म्हणजेच काय? विचारांकडं पूर्ण दुर्लक्ष केलं किंवा विचारांचा साक्षी होऊन राहिला. मग कुठल्या भावानं साक्षी होऊन राहिला? तर सद्गुरूंनी दिलेला उपदेश की ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे मी आत्माच आहे, या भावानं तो साक्षीत्वानं ध्यानामध्ये राहिला. अशा रीतीनं ध्यान करत करत एक अवस्था आली की जिथे विचारच नाहीत, शून्यावस्था आली. पण त्या शून्यावस्थेचाही हा साक्षी बनून राहिला. डोळे मिटल्यानंतर तो प्रत्यक्ष मायेला अलक्ष करतोय बरं का, हे आपण पाहतोय आत्ता. प्रत्यक्ष मायाच आहे शून्यावस्थेच्या नावानं, प्रत्यक्ष मायाच आहे विचारांच्या नावानं. साधनेत जे काही ऐकू येईल, दिसलं जाईल, मग ते तेज असेल, बिंदू असतील किंवा काही दर्शनं असतील, ती सुद्धा प्रत्यक्ष मायाच आहे. त्याला साधक काय करतो? अलक्ष करतो. अलक्ष करण्यासाठी पार्श्वभूमी असावी लागते. जसं मगाशी आपण वाऱ्याचं, झाडाच्या पानाचं आणि झाडाचं उदाहरण पाहिलं, त्या सगळ्याला वेगळेपणानं पाहायला आपण आधी खिडकीच्या मागे असावं लागतं. तसं तो आत्मभावामध्ये, जो भाव सद्गुरूंनी त्याला दिलाय की ते ब्रह्मच तू आहेस, त्या भावामध्ये राहून सगळ्याचा तो साक्षी होतो. आणि ज्या ज्या गोष्टींचा साक्षी आहे त्या सर्व गोष्टींना तो बाजूला करत राहतो. हे सगळं अंतरातच घडतंय. हे घडत असताना साहजिकच त्याला इंद्रियांचा विसर पडतो. असं पहा, विचार नाही तर शून्यावस्था आहे, तर तिथे मन जणू नाहीच आहे. पूर्ण मेलेलं नाही, पण शून्यत्वानं मनच आहे, पण मनाची हालचाल नाही. मग तिथे काय अनुभवाला येतं? तर शांती अनुभवाला येते. मग मनासारखं झाल्यानंतर बरं वाटतं, मनाविरुद्ध झाल्यानंतर वाईट वाटतं, हा विषयच तिथं उरला नाही. मनाचं मन पण लुळं पडलेलं आहे, शून्यावस्था आली आहे, तरीसुद्धा त्याला शांतीचा अनुभव येतो. इथे साधक खऱ्या अर्थानं जागा व्हायला लागतो. इथंपर्यंत तो अशा भावात असतो की इंद्रियांना बरं वाटलं की आपल्याला बरं वाटलं, पण इंद्रियेही नाहीत, पण बरं वाटणं तर वाढतच आहे, शांती सुख साधनेमध्ये वाढतच आहे. यानं साधनेवरचा विश्वास पक्का व्हायला लागतो आणि तो अधिकाधिक साधनेमध्ये मुरायला लागतो. आता ही झाली साधन कालातील अंतरातील मायेला बाजूला करणारी स्थिती. प्रत्यक्ष माया अलक्ष करी हा अभ्यास. पण डोळे उघडल्यानंतर तो नित्यकर्मात आला. नित्यकर्मातही तो हाच अभ्यास करतो जो ध्यानात केलेला आहे. देहाकडनं घडणारी कर्म, देहाला येणारे नाना प्रकारचे अनुभव, इंद्रिये वेगवेगळी असली तरी अनुभव आत जो घेतो तो वेगळा आहे, या भावामध्ये तो राहायचा अभ्यास करतो. म्हणजेच काय? तर प्रत्येक कर्मामध्ये करता मी नाही, हाच अभ्यास त्याच्याकडनं घडायला लागतो. श्री महाराजांचं वाक्य पहा, राम करता. पण हे श्री महाराजांचं जे सांगणं आहे त्यात किती गहन अर्थ आहे पहा. हा राम जो आहे तेच आपलं आत्मस्वरूप आहे, म्हणजे मूलतः आपणच राम आहे आणि तो करता आहे असं श्री महाराज म्हणत आहेत. म्हणजे देहरूपी करता कुणीही तिथे नाही. देहानं जे घडतंय ते केवळ वर वर घडतंय. देहाला जे अनुभवाला येते ते केवळ वरवर अनुभवाला येते. सागराच्या खोल तळाशी आपण मात्र शांत स्वरूप आहे. अशा रीतीनं तो कर्मांमध्ये अलिप्तपणे राहायला शिकतो. म्हणजे कर्मांमध्ये असतानाची साधनाही अंतरातच होते आणि अर्थातच डोळे मिटल्यानंतरची साधनाही अंतरातच होते. ज्या ज्या क्षणी तो मायेला बाजूला करतो तो त्या त्या क्षणी आपल्या आत्मस्वरूपापाशी अधिकाधिक स्थिर होत राहतो. जितकं जितकं आपण खिडकीतून बाहेरचं पाहत राहणार तितके तितके आपण अधिकाधिक खिडकीमध्येच नाही थांबलो का? त्याच पद्धतीनं आत्मभाव दृढ होत जातो. यालाच समर्थ अलक्ष वस्तू लक्षी अंतरी हा अभ्यास म्हणतात. सगळं बाजूला करत 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 शेवटी एक आत्माच शिल्लक राहतो. साधक नंतर शून्यावस्थेलाही बाजूलाच करतो, कारण ही शून्यावस्था आहे हे ज्या साक्षीला कळत असतं
तो साक्षीच त्याचा आत्मस्वरूपामध्ये लीन होतो. तो लीन झाला की तिथे शून्याला ओळखणारं कोण राहिलं? तिथे राहिलं तर केवळ परब्रह्मतत्व, आत्मसत्ता तेवढी राहिली. आणि ती आत्मसत्ता म्हणजेच तो असतो. म्हणजे थोडक्यात तो चांगल्या ध्यानाच्या किंवा नामस्मरणाच्या बैठकीमध्ये स्वरूपाला प्राप्त होतो. जसजशी साधनेची बैठक वाढायला लागते आणि जमायला लागते, तसं तसं गुरुकृपेनं साधक रोज असं स्वरूपाला प्राप्त व्हायला लागतो. एकदमही होणार नाही. सद्गुरुकृपा पाठीशी असतेच, पण सुरुवातीचा काळ मन त्रास देणारच, विचारांचा गदारोळ होणारच. त्या गदारोळाकडे नीट साक्षीत्वानं पाहताही येणार नाही. साक्षी नक्की कोण आणि विचार नक्की कुठला हेही कळणार नाही, इतका गोंधळ उडत जाईल. पण साधक तो असतो जो निश्चयानं मार्गावरती दृढ राहतो. आणि जो असा दृढ राहतो त्याच्यावरती गुरुकृपा होतेच होते. आणि गुरुकृपेनं मग साधकाला साधनेची बैठक जमायला लागते. ती जमायला लागली की असं हळूहळू करत तो स्वरूप सुखाला रोज स्पर्श करायला लागतो. आणि हा रोजचा घडणारा स्पर्श साधकाला आत्मस्थितीची धारणा धरायला मदत करतो. तो स्पर्श नसेल तर धारणा धरणार कसा साधक? त्यामुळे साधक साधनेमध्ये रोज आत्मसुखाला जो स्पर्श करून येतो, त्या स्पर्शाचाच तो जणू पाया रचतो आणि त्या पायावरती आत्मस्थितीची इमारत उभी करतो. आणि मग हळूहळू त्याची आत्मस्थितीची धारणा पक्की व्हायला लागते. आत्मस्थितीची धारणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मी आत्माच आहे हा भाव, आत्मभाव. म्हणूनच नुसतं शाब्दिक ऐकून बुद्धीमध्ये समजून घेऊन किंवा परमार्थाबद्दल बोलून ज्ञान प्राप्त होत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेनं असं उपनिषद सांगतं. उपनिषद पुढं सांगतं की भगवंतामुळेच भगवंताची प्राप्ती होते. आत्म्याचं स्वसंवेद्य असणंच उपनिषदही अधोरेखित करतं. आत्मज्ञान हे शेवटी आत्म्यालाच होत असतं. पण त्या मार्गामधले असलेले अडसर रोज प्रयत्न करून निश्चयानं जो दूर करतो तो साधक असतो. त्यासाठी रोज डोळे मिटलेले असोत अगर उघडे असोत, जो जाणून बुजून मायेला दूर करण्याचा अभ्यास करतो आणि आपल्या स्वरूपाला अंतरामध्ये दृढ धरण्याचा अभ्यास करतो, तो साधक असतो. पुढेही समर्थ या दृढतेलाच अधोरेखित करतात. जे या जनासी चोरले मनास न वचे अनुमानले, म्हणजे काय? अर्थातच आपला आत्मस्वरूप तेची जेणे दृढ केले या नाव साधक. समर्थांना इथे काय सांगायचं आहे आणि पुढेही समर्थ आपल्याला काय सांगतायत, तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.